मला माहिती आहे का, तुमच्या फॅमिली मेंबर पैकी एक मेंबर प्री डायबिटिक किंवा डायबिटिक असू शकतो. हे मी नाही सांगत आहे, हे WHO ची गाईडलाईन सांगते. हॅलो, माझं नाव आहे डॉक्टर विनय आणि आज मी तुमच्याशी एका नवीन टॉपिकवरती बोलणार आहे, ज्याचं नाव आहे डायबिटीज. सो लोकांच्या अशा कन्सेप्ट आहेत की गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो, गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो. नक्कीच ते बरोबर आहे. पण गोडसोबत अशा बरेचसे असे काही गोष्टी आहेत की जे जर तुम्ही खात असाल तर नक्की तुम्ही डायबिटीज असायची शक्यता जास्त आहे. सो पहिली गोष्ट जी तुमच्या डाएटमध्ये तुम्ही रेग्युलरली खाता ते म्हणजे भात आणि चपाती. अरे डॉक्टर, हे तुम्ही काय सांगताय की चपाती आणि भात जर आम्ही नाही खाल्लं तर आम्ही खायचं काय? ॲग्री, मलाही कळतंय. पण हे समजून चाला की जे तुम्ही खाता आहे आणि जर त्याची जर समजा जर तुम्ही जर फॉर एक्झाम्पल ते डायजेस्ट प्रॉपर नाही करत आहे किंवा जर त्यासाठी तुम्ही जर काही एक्सरसाइजच नाही करत आहात, ते खाऊन जर एका ठिकाणी जर तुम्ही बसत आहात, त्याच्यामुळे जर तुमचं बेली फॅट आलं असेल, म्हणजे तुमचं पोट वाढलेलं असेल, तर नक्की ह्या कंडिशन तुम्हाला प्री डायबिटिक कंडिशनमध्ये घेऊन जाऊ शकता आणि इव्हेंच्युअली तुम्ही डायबिटिकच बनणार आहात. सो येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये जर ह्या आजारापासून जर दूर राहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये मी हेही सांगेन की ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे त्यांनी काय करायचं. ओके. सो जर तुम्हाला हे सगळं पाहिजे असेल किंवा अजून एका नवीन टॉपिकवरती तुम्हाला असं वाटतं की मी बोललं पाहिजे, तर तुम्ही नक्की मला कमेंटवरती सांगा, और ह्या चॅनलला तुम्ही फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.